साथींनो नमस्कार, मी जगदीश काबरे। RSS विचारसरणीच्या हिंदुत्ववाद्यांचे आभार मानण्यासाठी आजचा व्हिडिओ तयार केला आहे। कारण त्यांनी 2014 नंतर मला गांधी, नेहरू, सावरकर, सुभाषबाबू पटेल या नेत्यांचा अभ्यास करण्यास उद्युक्त केले आणि खरा इतिहास शोधण्यास भाग पाडले। परिणामी माझा त्यांच्या ऐतिहासिक कार्याशी चांगलाच परिचय झाला। आजपर्यंत व्हॉट्सॲप विद्यापीठातील हिंदुत्ववादी महाविद्वानांनी किंवा भाजपच्या IT सेलने कधीच उजागर केलेले नव्हते असे त्यांचे ऐतिहासिक कार्य कळले। नेमके मला काय कळले याचा आपण आज एक एक मुद्द्याचा विचार करूया आणि त्याची नोंद घेऊया। हिंदुत्ववाद्यांच्या कुजबूज गँगने सातत्याने केलेल्या खोट्या प्रचाराला बळी पडून लहानपणी ज्याला मी टकल्या म्हणत होतो ते माझे राष्ट्रपिता झाले। हेही कळले की न कचरता सत्य सांगण्याचे अंगी धाडस असेल तरच माणूस नीतिमान राहू शकतो असे सांगणारे गांधीजीच होते। ज्या नेहरूंचे फोटोशॉप केलेले फोटो पाहून मी त्यांना स्त्रीलंपट समजत होतो ते स्त्री पुरुष समानता मानणारे आणि प्रत्येक व्यक्तिमत्वाचा आदर करत जगणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान होते हे लक्षात आले। म्हणूनच मागास भारताला आधुनिक बनवण्यात ते यशस्वी ठरले हेही मला त्या वाचनातून कळले। कुठल्याही तथाकथित साधू संतांपेक्षा अणुबॉम्बचा जनक असलेला आयसेनहॉवर, सापेक्षतावादाचा सिद्धांत दाखवणारा अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्यासारख्या नोबेल पारितोषिक विजेत्या जागतिक शास्त्रज्ञांशी त्यांची मैत्री होती ही गोष्ट मला खरंच अभिमानास्पद वाटते। जे सावरकर क्रांतिकारक म्हणून लहानपणी माझे हिरो होते ते खरे स्वातंत्र्यवीर नसून दया याचना वीर म्हणजेच माफीवीर आहेत हे लक्षात आले आणि दुःख झाले। ते हिंदुत्वाचा पुकारा करून समाजात परधर्मद्वेष भिनवत देशाची फाळणी करण्यास उद्युक्त करणारे होते हेही कळले। सुभाषचंद्र बोसांचे गांधीजींशी काही मतभेद असले तरीही त्यांनीच सर्वप्रथम गांधीजींना राष्ट्रपिता संबोधले होते हे मला कळले। त्यांच्या आझाद हिंद सेनेत हेडगेवार, गोळवळकर, सावरकर यांच्या नावाच्या नाही तर गांधी ब्रिगेड, नेहरू ब्रिगेड या नावाच्या पैठणी होत्या हे सुद्धा कळले। वल्लभभाई पटेलांनी 500च्या वर असलेली संस्थाने खालसा करून देश एकसंघ केला आणि त्याच वेळेला सावरकर मात्र काही संस्थानिकांना पत्रे लिहून तुम्ही वेगळे हिंदू राष्ट्र निर्माण करा म्हणून फूस लावत होते हे वाचून अत्यंत दुःख झाले। पटेलांनी संगोटे हे द्वेष आणि हिंसा पसरवणारे लोक आहेत असे सांगून संघावर बंदी आणली हे सुद्धा त्यामुळे मला कळले आणि त्यामुळे पटेलांच्या विषयीचा माझा आदर आणखीनच वाढला। आणखी एक गोष्ट कळली ती म्हणजे मृत्यूच्या भयाने सावरकरांच्या कातडी बचावू जगण्यापुढे भगतसिंग यांचा इंग्रज सरकारला माफीनामे सादर न करता धीटपणे इन्कलाब जिंदाबाद म्हणून मृत्यूला सामोरे जाण्याचा थेटपणा मनाला भिडला आणि मग सावरकरांच्या जागी भगतसिंग माझे खरे हिरो होणे स्वाभाविकच होते। एवढेच काय पण अंदमानातून मुक्ती मिळवण्यासाठी ब्रिटिशांनी लादलेल्या जाचक अटी तटी स्वीकारणाऱ्या सावरकरांपेक्षा मी जर ब्रिटिशांच्या दृष्टिकोनातून गुन्हा केला असेल तर मला कठोरातली कठोर शिक्षा द्या असे म्हणणारे गांधीजी मला खरे देशभक्त आहेत हे कळले। हा सगळा इतिहास वाचत असताना मला हेही कळले की हेडगेवार, गोळवळकर काय की सावरकर काय हे सगळे हिंदुत्वाच्या डबक्यातले जंतू आहेत।
या संघी विचाराच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात तर कधी भाग घेतलाच नाही. उलट गोळवलकरांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचे पुरोगामी हिंदू, कम्युनिस्ट आणि मुस्लिम हे 3 शत्रू होते, पण इंग्रज मात्र शत्रू नव्हते बरं का. ते समाजातील विषमतेची भलामण करणाऱ्या हिंदू धर्माचे गोडवे गाणारे होते. परधर्मद्वेष शिकवणारे धर्मांध होते, हेही मला कळले. त्याचबरोबर गांधीजींचा खून केल्यानंतर गांधी द्वेष्ट्या ब्राह्मणांनी आनंदातिरेकाने गावभर पेढे वाटले, साखर वाटली आणि गांधीजींच्या खुनाचा आनंदोत्सव साजरा केला. यावरून स्वतःला सुसंस्कृत समजणाऱ्या या लोकांची किती उच्च नव्हे उच्च संस्कृती आहे आणि ते किती खुनशी वृत्तीचे आहे हेही लक्षात आले. तेव्हा संघी विचाराच्या हिंदुत्ववाद्यांनो, तुम्ही असेच तुमच्या विरोधी नेत्याबद्दल कुजबूज करत वाईट गोष्टी पसरवत राहा. आम्ही मात्र अभ्यास करून त्यांचे चांगले गुण सांगत राहू. तुमच्या याच नतद्रष्ट गुणामुळे मी स्वतःला पुन्हा एकदा गवसलो बरं का, आणि चुकीच्या मार्गाने जाणारे माझे आयुष्य योग्य मार्गाला लावले. एवढा चांगला बदल माझ्यात तुम्ही घडवून आणल्याबद्दल खरंच मी या संगोट्या हिंदुत्ववाद्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो.